नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. मित्रांनो, आता प्रधानमंत्री आवास योजने घरकुलसाठी आता ऑफलाईन फॉर्म बंद झाले असून तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो. हा ऑनलाईन फॉर्म तुम्हाला कुठेही कोण्याही कॅफेवर किंवा घरी बसल्या आपल्या लॅपटॉपच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून किंवा कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यावर त्याची प्रिंट तुम्हाला काढून संबंधित डिपार्टमेंटकडे द्यायची असते. सो मॅडम, तुम्ही आज आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो, तुम्हाला या साईटवर यायचं आहे आणि या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट या साईटवर येऊ शकता किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे PMAYMIS.gov.in. अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या साईटवर आल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहताय की अप्लाय फॉर PMAY-U 2.0 या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी एक अशा प्रकारे नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी अशा प्रकारे पेज ओपन झाल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी काही सूचना वगैरे आहेत, तुम्ही वाचताना चालते, नाही वाचलं तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी तुम्हाला प्रोसेस क्लिक टू प्रोसेड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत या ठिकाणी तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. या ठिकाणी इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये आहे. तर या ठिकाणी आपण मराठीमध्ये वाचूया लागणारे डॉक्युमेंट्स. या ठिकाणी नंबर 1 आहे आवेदक का आधार विवरण. त्याचप्रमाणे म्हणजे आधार संख्या, आधार के अनुसार नाम आणि जन्मतारीख. अशा प्रकारे या ठिकाणी आधार कार्ड तुमचं असायला हवे. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे, 2 नंबरचे डॉक्युमेंट्स आहे परिवार के सदस्य का आधार विवरण. म्हणजे घरातील जेवढ्यांचे आधार कार्ड आहेत राशन कार्डनुसार तेवढ्यांचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला पाहिजे फॉर्म भरताना. त्यानंतर 3 नंबरचं डॉक्युमेंट्स आहे, एक बँक खाते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. बँक खाते नॅशनलाइज असायला हवे. त्यानंतर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी पाहिजे. उत्पन्न दाखला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत 200 KBच्या आतमध्ये. त्यानंतर 5 नंबरचा ऑप्शन आहे, जर का तुम्ही SC ST असाल तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे PDF च्या स्वरूपात 200 KBच्या आतमध्ये. त्यानंतर 6 नंबरचा ऑप्शन आहे भूमी दस्तावेज, लाभार्थी आधारित निर्माण BLC घटक के मामले में. म्हणजे मित्रांनो 6 नंबरचा ऑप्शन आहे की ज्याही जागेवर तुम्हाला घर बांधायचं आहे त्या ठिकाणी तुमचे घर टॅक्स बिल वगैरे असणे आवश्यक आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स जमा करायचे आहे. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी नवीन पेज ओपन होते. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा स्टेट कुठला आहे ते स्टेट तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा उत्पन्नाचा दाखला जो तुम्ही आणला असेल ते उत्पन्नाचा या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे BLC म्हणजे जर का तुमची स्वतःची जमीन असेल तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे स्वतःच्या जमिनीसाठी. त्यानंतर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन आहे AHP. तर या ठिकाणी तुम्ही जर का जमीन विकत घेतली असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि इकडे 3 नंबरचा ऑप्शन आहे लोन वगैरे घेऊन तुम्ही जर का जमीन घेतली असेल तर या ठिकाणी 3 नंबरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे जमीन माझ्या स्वतःच्या मालकीची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर का तुमचं पक्कं घर आहे का तर या ठिकाणी तुम्हाला असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर इकडे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर का तुमच्या भारतामध्ये कुठे घर आहे का पक्कं तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो. त्यानंतर या ठिकाणी शेवटला ऑप्शन आहे तुम्हाला यापूर्वी या आवास योजनेचा लाभ मिळाला आहे काय.
या ठिकाणी तुम्हाला मिळाला असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर तुम्हाला चेक इलिजिबिलिटी ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न टाकून घेऊया आपण. त्यानंतर चेक एवढी ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी तुमचं जे आधार कार्ड असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एंटर नेम आहे, म्हणजे ज्याप्रमाणे आधार कार्डवर नाव आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला, त्यानंतर आधार कार्डवरील जे नाव आहे ते टाईप केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी OTPला क्लिक केल्यावर तुमच्या आधारला जोही नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. या ठिकाणी पाहता की तुमच्या आधार कार्डला कुठला नंबर लिंक आहे. शेवटी या ठिकाणी 9849 अशा प्रकारे या ठिकाणी आधार कार्ड नंबर असून त्या मोबाईल नंबर असून त्या मोबाईलवर या ठिकाणी OTP गेलेला आहे. या ठिकाणी ओके करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो OTP आले असेल तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP सबमिट केल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे फॉर्म भरण्याचे पेज ओपन झालेले आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की तुम्हाला हे 5 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे. पर्सनल डिटेल, फॅमिली मेंबर डिटेल, त्यानंतर हाऊस होल्डर डिटेल, ॲड्रेस डिटेल आणि बँक डिटेल. अशा प्रकारे या ठिकाणी 5 स्टेपमध्ये फॉर्म भरल्यावर तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पर्सनल डिटेलमध्ये जे आपण आधार कार्ड वापरले असेल ते या ठिकाणी आधार कार्डनुसार डाटा शो होणार आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड टाकायचं आहे. जर का तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर टाकायचं, नसेल तर मॅन्डेटरी नाही आहे. या ठिकाणी जे स्टार आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर इकडे तुमचे डेट ऑफ बर्थ जे असेल ते डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. त्यानंतर इकडे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्याकडे जो असेल तो. या ठिकाणी ईमेल आय डी मॅन्डेटरी नाही असेल तर टाकायचा, नसेल तर सोडून द्यायचा. त्यानंतर इकडे जेंडर निवडायचं तुम्हाला, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर जेंडर निवडल्यावर तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही मॅरिड आहात का, त्यात मी मॅरिड आहे. अनमॅरिडचं ऑप्शन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मॅरिड हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी फादर नेम ॲज पर आधार, तुमच्या आधार कार्डवर जसे तुमच्या वडिलाचे नाव आहे तेच या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर फादर आधार कार्ड नंबर, म्हणजे तुमच्या वडिलाचे आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की फादर नेम ॲज पर आधार, त्यानंतर फादर आधार कार्ड नंबर अशा प्रकारे टाईप केल्यावर त्यानंतर खालचा कॉलम आहे आईचा म्हणजे मदरचा, मदरचे नाव, त्याचप्रमाणे इकडे मदरचा आधार कार्ड नंबर, ह्या दोन्ही गोष्टी फिलअप केल्यावर त्यानंतर तुम्हाला एम्प्लॉयमेंट स्टेटसमध्ये निवडायचं आहे तुम्ही काय करता तर. या ठिकाणी तुम्ही सेल्फ एम्प्लॉय निवडू शकता किंवा नॉट एम्प्लॉय सुद्धा निवडू शकता. त्यानंतर इकडे लेबरचं ऑप्शन आहे, लेबर तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर इकडे एम्प्लॉई स्टेटस चेक केल्यावर तुम्ही कुठल्या प्रकारे लेबर आहात किंवा कुठल्या प्रकारे जॉब करता तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. ते तुम्हाला जे तुम्ही काम करत आहात ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या धर्मामध्ये, तुमचा धर्म कुठला आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, या ठिकाणी तुमचा धर्म असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इकडे कॅटेगरी SC ST OBC जनरल, अशा प्रकारे एकदम हे तुम्हाला एकदम साधा आणि सिंपल फॉर्म, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कास्ट निवडल्यावर जर का तुम्ही SC ST हे कास्ट निवडली तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहताय की ओनली PDF फाईल मॅक्झिमम साईज 200 KBच्या आतमध्येच तुम्हाला या ठिकाणी फक्त PDF अपलोड करायची आहे. आणि जर का तुम्ही जनरल किंवा OBC हे कास्ट निवडली तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचं आहे. त्यानंतर इकडे तुमची शैक्षणिकमध्ये तुम्ही किती शिकला तर एज्युकेशन तुमचं काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. जर का तुम्ही 10वी असाल तर 10वी, 12वी नॉट एज्युकेशन सुद्धा टाकू शकता जर का तुम्ही शिकेल नसाल तर. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे शिक्षण निवडल्यावर म्हणजे या ठिकाणी एकदम शेवटचा ऑप्शन आहे, जर का तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ मिळत असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की
PM विश्वकर्माचा तुम्हाला जर का लाभ मिळाला असेल तुम्ही येस करू शकता, नसेल तर नो. त्यानंतर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मग मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ओदरची माहिती पूर्ण भरलेली असून आता शो शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करत आहे. मित्रांनो, शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. सो मग अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला आता फॅमिली मेंबर ॲड डिटेल म्हणजे या ठिकाणी जर राशन कार्डमध्ये जेवढे नावं आहेत ते या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचे आहेत. या ठिकाणी नाव टाकायचं आहे, त्यानंतर इकडे डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इकडे रिलिजनमध्ये सिलेक्ट करायचं आहे, फादर, मदर, वाईफ इत्यादी. त्या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर इकडे आधार कार्ड नंबर, त्यानंतर ऑक्युपेशन. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी ॲड करून फॅमिली मेंबर तुम्हाला ॲड करायचे आहेत. त्यानंतर 3 नंबरच्या पेजवर तुम्हाला हाऊस होल्डर डिटेल म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुमचे EWS, त्याचप्रमाणे आपण जिथे नो केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे उत्पन्नाचा दाखला तुम्ही आणला असेल तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे की नंबर ऑफ इयर्स स्टे प्रेझेंट टाउन सिटी म्हणजे तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत तुमच्या जागेवर. तर या ठिकाणी तुम्हाला मोर दॅन 10 इयर्स या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्ट केल्यावर तुम्हाला हाऊस ओनरशिपमध्ये म्हणजे तुम्ही या ठिकाणी शेवटचा ऑप्शन आहे की तुम्ही तुमचे घरे स्वतःचे आहे की रेंटवर आहे की अशा प्रकारे. या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न दाखला अपलोड करायचा आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सेम ॲज पर ॲड्रेस असेल तुमचा ॲड्रेस असेल तो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे जो तुमचा ॲड्रेस असेल तो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या जागेवर घरकुल बांधायचं आहे ते ऑप्शन ते या ठिकाणी तुम्हाला डिटेल टाकायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपलोड लँड डॉक्युमेंट म्हणजे घर टॅक्सची पावती, PR कार्ड जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर अपलोड केल्यावर तुम्हाला शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करा. तुम्हाला या ठिकाणी बँक डिटेल तुम्हाला टाकायची आहे. या ठिकाणी बँक अकाउंट नंबर, त्यानंतर इकडे कन्फर्म अकाउंट नंबर, त्यानंतर या ठिकाणी IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर IFSC कोड टाकल्यावर तुम्हाला या ठिकाणी विचारत आहे की क्या आप किसी केंद्र राज्य योजना के पैसे 0.2 आयुष्यमान भारत उज्ज्वला के म्हणजे लाभ उठाते आहे क्या म्हणजे तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत आहे का. जर का तुम्ही घेत असाल तर फॉर एक्झाम्पल उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत असेल तर तुम्ही येस करू शकता, नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बँक डिटेल तुम्हाला फायनल शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. समजा मग अशा प्रकारे या ठिकाणी तुमचे फॉर्मचे प्रिंट निघणार आहे ते प्रिंट तुम्हाला शो करून घ्यायचे आहे. त्यानंतर प्रिंट शो केल्यावर तुम्हाला संबंधित डिपार्टमेंटमध्ये किंवा नगर परिषदेत न्यायचे आहे किंवा तुम्हाला काही दिवस वेट करायचं आहे. काही दिवसांनी वेट केल्यावर वाट पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या योजनेमध्ये किंवा लिस्टमध्ये नाव येणार आहे. या ठिकाणी तुमच्या नाव आल्यावर तुम्हाला घरकुल या ठिकाणी देण्यात येणार आहे. समजा अशा प्रकारे हे ऑनलाईन फॉर्म भरला असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.